तुम्हाला सांगणार आहे पारंपरिक कच्च्या दुधाच्या वाफेवरच्या वड्या. त्यासाठी मी इथे कच्चं दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर दूधमध्ये एक छोटा ग्लास आपलं साधं दूध म्हशीचं टाकलेलं आहे. सर्वप्रथम आपण एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. आता आपण गॅस चालू करणार आहे. एका आपल्या ताटाला थोडंसं तुपाचा हात टाकून घेणार आहे. नाही टाकला तरी पण चालेल. साध्या सोप्या पद्धतीनं वाफेवरच्या वड्या. हे आता मी घेतलं अर्धा लिटर दुधात एक कप, एक छोटा ग्लास कच्च्या दुधात एक छोटा ग्लास आपलं म्हशीचं दूध टाकलेलं आहे. त्यात आपण आता साखर टाकून घेणार आहे. आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. जास्त गोड आवडत असतील तर जास्त टाका, कमी आवडत असेल तर कमी टाका. ही साखर आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे दुधामध्ये. आपल्याला ह्यात कोणता फ्लेवर टाकायचा असेल तर आपण टाकू शकतो ह्या दुधामध्ये. पण मी फक्त विलायची पूड टाकणार आहे. आता साखर त्याची विरघळली आहे. आता आपण वेलची पूड टाकणार आहोत. पातेल्यावरती आपल्याला ताट ठेवून घ्यायचं आहे. त्याच आकाराचं ठेवलेलं आहे पातेल्याचा. आता आपण हे दूध, विलायची, साखर जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपण आता त्या ताटात ओतून घेणार आहोत. हे आता मी ओतून घेतलेलं आहे. आपण ह्या दुधावरती आपल्याला केशर ते हवं असेल तर ठेवू शकता. माझं केशर संपल्यामुळे मी ठेवलेलं नाही आहे, पण खूप सुंदर वड्या होतात केशर टाकल्यानंतर. आता आपण ह्याच मापाचं ताट घेऊन ह्याला पॅक करणार आहोत. 25 ते 30 मिनटं आपण ह्याला वाफेवर शिजवून घेणार आहोत. चला तर मग आता ताट झाकून घेऊया आणि 20-25 मिनटं ठेवूया. हे ताट काढून पाहूया. आपल्याला चाकूने चप करून घ्यायचं आहे. चाकूला अजिबात चिटकत नाही आहे, त्यामुळे ही वडी झालेली आहे. चाकूच्या साह्याने आपण याला कट करून घेणार आहोत. आपण आता चाकूने ह्याला या आकार द्यायचा आहे. आपण ह्याच्यावर केशर घातलं ना तर एकच नंबर होती वडी. पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी ते टाकलं नाही आहे. आता वड्यांना आपण आकार केलेला आहे. आता आपण काढून घ्यायचं. हे एका ताटात दुसऱ्या ताट आपण पालथं टाकलेलं आहे. आता आपोआप वड्या निघते. थोडंसं चाकूने त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे. हे मी टाकलेलं आहे. हे आपली विलायची पूड दिसत आहे. जे काळं काळं दिसत आहे ना ते विलायची पूड आहे. हे बघा, हे असे वडीचे आकार पालथं टाकले की आपोआप सुट्टे झालेले आहेत. हे बघा, वाफेवरच्या सोप्या पद्धतीने होणाऱ्या वड्या 5 मिनिटात तयार. हे दिसतंय ना ते आपली विलायची पूड आहे. तुम्ही त्याच्यावर केशर ते टाकू शकता, फ्लेवर पण टाकू शकता.